सद्गुरुनाथ महाराज की जय. दत्त जन्माची तिसरी कथा बघूया. महान तपस्वी अत्रिमुनी व त्याची महान पतिव्रता भार्या अनसूया अतिथी देवो भव या श्रुतिवचनाप्रमाणे अतिथीची ब्रह्मभावाने पूजा करायच्या आणि त्यांना इच्छा भोजन देत असत. त्यांचा पुण्यप्रभाव एवढा होता की इंद्रालाही कंप सुटला आणि तो ब्रह्मा विष्णू महेशांना शरण गेला आणि त्याच्याकडे त्यांनी अभय मागितले. आपण असं नेहमीच बघतो की कोणाची जास्ती तपश्चर्या झाली की इंद्राला भीती वाटते, का तर त्याचं स्वर्गाचं सिंहासन जाईल म्हणून. तो देवांचा राजा आहे की नाही, त्याला ते आपलं सिंहासन जाईल म्हणून नेहमी काळजी वाटतो. त्याप्रमाणे त्याला काळजी वाटली आणि तो विधी हरांना शरण गेला. आणि इकडे नारद मुनी लोखंडाचे चणे पदरात घेऊन घरोघर स्त्रियांकडे जात होते आणि पातिव्रत्याच्या तपाने ते मला शिजवून द्या असं सांगत होते. त्यांच्या परीक्षेला कोणी उतरलं नाही. असे करता करता ते अनसूयेच्या घरी येऊन सांगू लागले, माते, ह्या दाण्यांच्या मला घुगऱ्या करून खायला द्या. अर्थात दाणे कसले आपल्याला कळले, लोखंडाचे दाणे आहेत ते. भूक लागली आहे, खूप भूक लागली आहे. नारद मुनींनी आणलेले हे लोखंडाच्या घुगऱ्या मनात अजिबात शंका न ठेवता अनसूयेने आपल्या पतीचं चरणतीर्थ त्यात घालून त्या घुगऱ्या चुलीवर ठेवल्या आणि तिचं पातिव्रत्य सामर्थ्य आणि पतीचं चरणतीर्थ ह्याने त्या घुगऱ्या अगदी लगेच काय झालं, शिजल्या आणि त्या घुगऱ्या आणून तिने नारदाला दिल्या. अर्थात हे पाहून नारद अतिशय खुश झाला आणि नारद म्हणजे बातमीपत्र, त्यामुळे ते लगेच त्रिभुवनात फिरले. उमा, रमा, सावित्री तिघींकडे जाऊन त्यांनी सांगितलं की अशी अशी अनसूया पतिव्रता आहे आणि तिने असं असं केलं. एवढी मोठी महान पतिव्रता आहे. आणि मीठ मसाला लावून त्यांनी त्या तिघींनाही सांगितलं. अर्थात स्त्रीद्वेष उत्पन्न होतोच की आमच्यापेक्षा मोठी अशी कशी पृथ्वी तलावर, आमच्यापेक्षा मोठं कोण होऊच शकत नाही, असं तिघींचं मत होतं. मग त्या तिघी आपल्या पतींना गळ घालतात की तुम्ही जा आणि तिचं सत्वहरण करा. अनसूयेचं जा आणि सत्वहरण करा. आणि कसे जाल तुम्ही? आता प्लॅन पण ह्यांचा, त्यांच्या बायकांचा, तिघांच्या बायकांचा, की तुम्ही नग्न होऊन जा आणि तिलाही सांगा तुम्ही नग्न होऊनच आम्हाला वाढा. अशी ही कथा आहे. तर ताई म्हणतात की हे जे नग्न होऊन तिच्याकडे आले त्याच्यामध्ये ताई आपल्याला समजून सांगतायत की हा दिगंबर संप्रदाय म्हणजे नंग्या गोसाव्यांचा पंथ आपल्या हिंदुस्थानात प्राचीन काळापासून आहे. म्हणजे तो एक वेश घेऊन ते तिघं अनसूयेच्या दारात आले आणि तिला भिक्षांदेही म्हणून सांगता, आम्हाला जेवण वाढ, इच्छा भोजन आम्हाला वाढ. तर अनसूया सांगते, बसा ऋषीजन किंवा तुम्ही अतिथी जन हो, तुम्ही बसा, मी तुम्हाला जेवण वाढते. नाही नाही म्हणे, असं नाही, वस्त्र फेडून आम्हाला तू जेवण वाढ, इच्छा भोजन आमचं हेच आहे. ती चपापते आणि ती एका क्षणासाठी पतीचं स्मरण करते. तेव्हा ती नंतर सांगते की माझे पती आता स्नानाला गेले, स्नान संध्या करून ते येतीलच, मग तुमचं इच्छा भोजन मी देते. त्यामुळे पती हिचे परत येणार आणि मग ही आम्हाला जेवण देणार म्हटलं. तिघंही घाबरतात. काय मनात कपट असेल तर माणूस घाबरतो, कारण जरी देव असले तरी ते कपट वेशाने आलेले आहेत आणि जर हिचा पती आला तर आपला वेश काय होईल आहे तो आपला ओपन होऊन जाईल आणि आपण पकडले जाऊ. त्यामुळे ते म्हणतात, नाही तुला आत्ता द्यायचं आहे तर दे, नाही तर तुझ्या दारातून आम्ही विनमुख परत जातो, म्हणजे मग तुझं व्रतभंग होऊन जाईल. कारण दोघातले एक तर व्रतभंग तरी करा किंवा हे ऐकल्याबरोबर अनसूया म्हणते, नाही नाही काही काळजी करू नका. ती आतमध्ये जाते, आपल्या पतीचं स्मरण करते आणि पतीचं चरणतीर्थ घेऊन येते आणि ह्या तिघांवर ती पतीचं चरणतीर्थ शिंपडते. पतीच्या चरणाचं तीर्थ तिघांवर शिंपडल्याबरोबर आपल्याला माहिती आहे की तिघही बाळं होतात. बाळांना पाहून अनसूयेला पारणा फुटतो. तिने लागलीच वस्त्र फेडून, कारण त्यांची अट आहे ना, वस्त्र फेडूनच आम्हाला तू अन्न द्यायचं. वस्त्र फेडून बालकांना तिने स्तनपान केले. ते तृप्त झाल्या. बाळांसमोर लुगडे नेसलं काय आणि सोडलं काय. ते तिघही तृप्त होताच तिने लुगडी चोळी नेसून त्या तिघांना पाळण्यात घातलं आणि ती अंगाई गीत गाऊ लागली. आणि आपण दत्ताच्या जन्माची गाणी आपण नेहमी ऐकतो, तर ती गाऊ लागली. इतक्यात अत्रि ऋषी आले व ते दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले. अनसूयेने त्यांना घडलेली हकीकत सांगितली. ऐकून त्यांना पण समाधान झाले, आनंद पण वाटला. इकडे तिन्ही देवपत्नी काळजी करू लागल्या. नारदाने त्यांना त्यांची हकीकत सांगितली.
ते ऐकून त्या हतगर्व झाल्या. त्यांचा गर्व अगदी संपून गेला. अनसूयेच्या आश्रमात आल्या आणि त्यांनी नमस्कार करून अनसूयेला सांगितले, सासूबाई, आम्हाला पतीचं दान द्या, सुनांचा संतोष करा. हे ऐकून अत्री ऋषींना कळवळा आला आणि अनसूयेला त्यांनी त्यांचे देव परत देण्यास सांगितले. देव म्हणजे पती. पतीचे चरण धुतले आणि ते पाणी, ते तीर्थ बाळांवर शिंपडलं. त्यामुळे बाळ पुन्हा आपल्या निजरूपात प्रगट झाले. ब्रह्मा, विष्णू, महेश. आणि सगळ्यांनी जय जयकार केला आणि सगळे आपापल्या स्थानी त्यांचं विमान आलं आणि त्या पुष्पक विमानातून सगळे देव आपापल्या स्थानी निघाले. तेव्हा मात्र अनसूयेचा चेहरा मात्र पडला की शेवटी मी बालकांना आचवले. ते दुःख बघून तीनही देवांनी आपले अंश मिळून एक दिव्य पुत्र निर्माण केला. तर अनसूये देऊन ते आपापल्या स्थानी निघून गेले. तोच हा श्री दत्तदेव. सर्व ऋषी हा चमत्कार पाहावयास आलेच होते. त्यांनी अत्रींना धन्यवाद दिले आणि ऋषी पत्न्यांनीही अनसूयेला वाणे दिली, ओटी भरली. ह्या प्रकारे दत्ताची 3ऱ्या जन्माची गोष्ट झाली. दत्त जन्माची 4थी कथा बघूया. एकदा नारद मुनीने श्री विष्णूला तुझं शुद्ध सत्वरूप डोळ्यानं दाखव अशी विनंती केली. विष्णू नारदाला म्हणाले, सर्व त्रिभुवनाचे सत्व मी आहे हे खरं आहे, परंतु रजतमाने किंचित मिश्र पण आहे. असे असण्याचे कारण, शुद्ध सत्वरूपाने जर मी राहिलो तर देवांचे वैरी दैत्य माझ्या हातून कसे मारले जातील. ह्याकरिता ब्रह्मदेवाला, शंकराला माझ्या सत्वाचा थोडा थोडा अंश मी दिला आणि त्यांच्याकडून रजतमाचा अंश मी ग्रहण केला. मग आता तुला जर शुद्ध तत्व बघायचंच असेल तर त्रिमूर्ती जर एकत्र होतील तर शुद्ध सत्व तुझ्या डोळ्यांना दिसेल. तर हे ऐकून अर्थातच नारदाला खूप आनंद झाला आणि त्याबद्दलचा आपण नक्कीच प्रयत्न करू असं म्हणून तो आता संचाराला निघाला. त्याला काही आयडिया मिळाली, पत्ता करायचा असला की तो आपला त्रिभुवन फिरायचा आणि त्रिभुवन फिरता फिरता त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर नारद मुनीने मिळत असे. आणि आता ते त्रिभुवन फिरायला निघालेत. ज्या त्रिमूर्तींना एकत्र कसे आणावे हे ते ह्याचं चिंतन करत करत ते पुढे निघाले असता अत्री आश्रमाजवळ आले. तिथे अनसूया मुसळ घेऊन कांडीत होती. आपल्याला मुसळ माहिती आहे, ते लाकडाचं मोठं असतं ना, ते मुसळ. ते कांडण करत होती. इतक्यात अत्रीने बाहेरून पाणी मागवले. त्याबरोबर अर्थात ती पतिव्रता लगेच घाईघाईने जाणार ना पतीला द्यायला पाणी, तर ती घाईघाईने निघाली आणि तिच्या मुसळाचा हात वर होता, तो तिथेच राहिला आणि त्याच्याबरोबर मुसळ पण वरच राहिला, ते पण तिथेच राहिलं. तिचा हात सुटला मुसळाचा, पण मुसळ काही खाली आलं नाही, ते अधांतरी वरच्या वर राहिले. हे पाहून नारदास आश्चर्य वाटले आणि आपले काम झाले ह्याचा त्याला आनंदही झाला. आता नारदाच्या नाटकाला सुरुवात झाली. तो वैकुंठात गेला, सगळी त्रिभुवनात फिरलं. वैकुंठ कशाला 3 ठिकाणी गेला. रमा, पार्वती, सरस्वती तिघींनाही जाऊन तो भेटला. रमा, पार्वती, सरस्वती तिघींनाही भेटला आणि तिघींनाही त्याने अनसूयेचं पातिव्रत्य कसं आहे खडखडीत ते त्यांनी सांगितलं. ते ऐकून तिघींनाही हेवा उत्पन्न झाला. अर्थात हेवा उत्पन्न होईल असंच नारदाने त्यांना वर्णन करून सांगितलं होतं. कारण ईर्ष्या मुळात म्हणजे त्यांच्या मनामध्ये त्यांनी ईर्ष्या उत्पन्न केली. त्या तिघीही आपल्या पतींना म्हणाल्या की असं आम्हाला सोडून पृथ्वी तलावर एवढी मोठी कोण आहे ही पतिव्रता, तर तिथं तुम्ही व्रतभंग करा, तिचं जे आहे पातिव्रत्य ते भंग करा. असं म्हणून त्यांनी आपापल्या पतींना नग्नवेशामध्ये अनसूयेकडे पाठवलं. तर तिघंही अनसूयेकडे ब्राह्मणाचा वेश घेऊन, नग्न ब्राह्मणाचा वेश घेऊन आलेत. आणि ह्या मात्र कथेमध्ये अत्री तिच्या आतल्या घरामध्ये आहेत, तर ते येतात आणि इच्छा भोजन मागतात तिच्याकडे. तर ती सांगते आणि असं विवस्त्र होऊन वाढा हे सांगते. ती म्हणाल, थांबा यतिजनो तुम्ही बसा, अतिथीजनो तुम्ही बसा, त्यानं बसवते आणि पतीला जाऊन सांगते. पती तिच्या हातामध्ये तीर्थाची गिंडी देतात. अर्थात ते तीर्थ म्हणजे त्यांचंच मंत्रवलेलं तीर्थ तिच्या हातात देतात आणि सांगतात तू जा आणि हे त्या पाहुण्यांवर
जे आलेत अतिथी त्यांच्यावर ते प्रोक्षण कर आणि मग त्यांना वाढायला घे. अर्थात पतीच्या आज्ञेप्रमाणे तिने त्या गिंडीमधलं तीर्थ त्या तिघांवरही प्रोक्षण केलं. प्रोक्षण केल्यावर तिघंही बाळं झाली. आणि आता बाळे झाल्याबरोबर बाळांना काय पाहिजे तर स्तनपान पाहिजे. तिने अनसूयेने विवस्त्र होऊन त्यांना स्तनपान केलं. नंतर तिघांनाही पाण्यात घातलं. ह्याप्रमाणे तिन्ही देव अनसूयेकडे बाळं झाली. आणि असं तिथे ते बरेच दिवस होते. अर्थात उमा, रमा, सावित्री ह्या पतियोगाने आता दुःखीत झाल्या, कारण बराच पिरियड झाला ना तिकडे. आणि अर्थात शरण कोणाला जाणार? नारदांना. आणि नारदांना सांगायला लागलं की असं असं, आणि दुःखी झाल्या होत्या. ते बघून नारदांना फार आनंद झाला. गर्व ह्यांचा भंग झाला ना, त्यांना तेच करायचं असतं. हे गुरुचं पण काम आहे. तो आपल्याला प्रत्येक वेळेला गर्व आपला ठेचून काढत असतो. जसं त्या विंचवाची नांगी ठेचावी लागते, तसं आपल्या पण गर्वाचं गुरुला हरण करावं लागतं. नारद मुनी पण हे भक्तीचं कळस आहे. त्यामुळे जर कोणाला जास्त गर्व झाला तर गर्व ठेचायचं काम पण त्याचंच आहे. काही दिवसांनी नारद त्यांच्या भेटीस गेला आणि त्यांच्या पतींची हकीकत त्याला समजली ती सांगतात. मग तो त्या तिघींना घेऊन नारद मुनी अनसूयेकडे आले. त्या तिघी मग पतिदान मागू लागल्या. अनसूयेने तिन्ही बाळं त्यांच्या पुढे केली आणि सांगितलं, तुमचे पती तुम्ही घ्या. तर तिन्ही बाळं आहेत, तिन्ही सारखी बाळं आहेत. तिघी जणी आपापला हात पुढे करत होत्या, पुन्हा मागे घेत होत्या. त्या घाबरत होत्या, अरे कोणता मी उचलायचं, तिघं तर सारखेच आहेत. असं त्यांचं ते चाललेलं असताना अत्री ऋषींना मात्र वाईट वाटलं. त्या अत्रीने मग सांगितलं, आता पुरे, हे तीर्थ घे, चरणतीर्थ घे आणि बाळांवर प्रोक्षण कर. अर्थात अनसूयेने ते तीर्थ बाळांवर शिंपडलं. त्यामुळे बाळांची आता पुन्हा ब्रह्मा विष्णू महेशामध्ये परिणिती झाली. आणि तिघी रमा, उमा, सावित्री तिघी खुश झाल्या. नारद पण आनंद झाले. पण नारदाने इथे पुन्हा आठवण केली त्यांना की आता तुम्ही जे सांगितलं होतं ते शुद्ध सत्व दाखवायची ही आता वेळ आली आहे. त्याबरोबर त्या दिवसाचं आता तिथे सांगतात आपल्याला. नारदाने वंदनपूर्वक विष्णूलाच आठवण करून दिली. स्वतंत्र शुद्ध सत्व दाखवण्यासाठी प्रेमाने विनंती पण केली. आणि त्यावेळेचा ते सांगतात ग्रंथकार, त्यावेळेचा आनंद काय सांगावा. त्या दिवशीचे महत्त्व किती मोठे आहे. मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी बुधवारी त्रयमूर्तीचं वीर्यवंत सत्व एकत्रित झाले आणि दत्तरूपाने उभे राहिले. सर्व देवांनी पुष्पवृष्टी केली. गंधर्व वाद्य वाजवू लागले, अप्सरा नाचू लागल्या, सिद्ध व योगीवृंद दर्शनास आले. अर्थात आपल्यासारखे सिद्ध आणि योगीवृंद दर्शनास जाणार. याप्रमाणे शुद्ध परब्रह्मरूप दत्तात्रेयांना पाहून सर्वत्र आनंद झाला. आणि म्हणून आपले दत्त महाराज दत्तदेव आहेत ते शुद्ध सत्व आहे. या तिन्ही देवाचं शुद्ध सत्व आपल्याला खूपदा वाटतं, असे कसे देव, शंकराच्या तामस आहे, ब्रह्मामध्ये राजस आहे आणि विष्णूचं हे आहे सत्व आहे, असं कसं, असं आपल्याला वाटतं. पण सृष्टीचं कार्य करायला ह्या तिघांची गरज आहे, तिन्ही गुणाची गरज आहे. आपण पण भक्तजन आहोत, आपल्यामध्ये पण हे तिन्ही गुण आहेत. कधी आपण सात्विक बनतो, देवभक्ती करतो, कधी आपण राजस बनतो, घरातली उरकी कामं करतो, सगळी बाजारपेठ म्हणा ऑफिसची कामं करतो, आणि कधी तामसी होऊन आपण आळस करतो, झोपतो वगैरे. हे तिन्ही गुण आपल्यामध्ये पण आहेत. तर अशा रीतीने आता दत्ताच्या जन्माची ही चौथी गोष्ट पण आपण पाहिली आहे. पाचवी आता एवढ्यासाठी घेणार नाही, ते फार सुंदर आवाजात गायला हवी. ते आता गाणारा जो कोण मिळाला तर ती गायली जाईल. सद्गुरुनाथ महाराज की जय.